हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मी पल्लवी तुम्हा सर्वांचं लेक बेळगावची इन दुबई या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते। तर मंडळी, आता वाजलेले आहेत दुपारचे 2:15, म्हणजे इंडियामध्ये ऑलमोस्ट आता 2:15 2:15 पावणे 4 वाजले असतील। आणि आज आहे स्मरणचा वाढदिवस। तर 2 ऑगस्टला स्मरणचा वाढदिवस असतो आणि आज त्याला 4 वर्ष पूर्ण होणार आहेत। तर आता स्मरण झोपायला गेलाय, त्याचे वडील सुद्धा आहेत, कारण संध्याकाळी तो फ्रेश उठेल म्हणून त्याला जेवण वगैरे दिलं, जेवण त्यानं खाल्लं आणि आता तो थोडा वेळ झोपायला गेलाय। आणि मला आता स्वयंपाक बनवायचा आहे। आमची काही मित्रमंडळी येणार आहे वाढदिवसासाठी, तर घरीच व्हेज जेवण आहे। तर आता श्रावण महिना असल्यामुळे कसं नॉनव्हेज बंद आणि मित्रमंडळी खातात, पण कसं घरच्या घरी आपलं स्वतः जेवण बनवून त्यांना खाऊ घालण्यात जी मजा आहे ती वेगळीच आहे। तर म्हटलं आज घरीच बनवूयात। तर एक 15 लोकांचं जेवण मी बनवणार आहे। तर इथे मिस्टरांनी सकाळी डेकोरेशन केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते। असं डेकोरेशन छोटंसंच केलेलं आहे। आणि स्वयंपाक मी काय काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगते। तर स्वयंपाकामध्ये आहे छोले, चना मसाला, ती भाजी असणार आहे ग्रेव्ही, आणि दुसरी असणार आहे काजू पनीर मसाला, चपाती असणार आहे सोबत, कोशिंबीर, लोणचं, पापड, गुलाबजामुन स्वीटमध्ये ठेवलंय, मसाले भात आणि वरण। तर हे सगळं जेवणामध्ये मेनू आहे। आणि आल्यानंतर कोल्ड्रिंक देणार आहोत त्यांना, आणि केक असणार आहे सोबत। तर असं सगळं आहे प्रोग्राम। तर ऑलमोस्ट मी चण्याची म्हणजे छोल्याची भाजी केलेली आहे। तर मला पनीर मसाला करायचा आहे। चपात्या मी शेवटी बनवेन आणि मसाले भात गरम उरेल। आता सध्या दुबईमध्ये तर खूप जास्त गरमी आहे, 51 पर्यंत टेम्परेचर जात आहे। काल परवा सुद्धा 51 टेम्परेचर गेलं होतं वाळवंटामध्ये, आणि ह्युमिडिटी खूप जास्त आहे। बाहेर पडणं खूप जास्त दुपारच्या वेळेला कठीण आहे। त्यामुळे सगळं जितकं शक्य होईल तितकं पाणी प्यावं लागतं। घरी दुपारचं जास्त वेळेला कोणी बाहेर जास्त नाही पडत, जे कामगार आहेत त्यांना पर्याय नाही काम केल्याशिवाय बाहेर, पण तरीसुद्धा इथे थोडंसं लिमिटेशन आहे। तर असं नमस्कार मंडळी। तर मगाशी जसं की मी स्वयंपाक दाखवते म्हणाले होते, पण ऑलरेडी स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि फार धावपळ होती, शूट करता आलं नाही मला व्यवस्थित, त्याच्यामुळे डायरेक्टली रेडी होऊनच करते आहे। 7:30ला मी सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं मित्रमंडळींना, आणि ते येतच असतील। तर डेकोरेशन कसं केलं मी दाखवते, आणि सगळ्यात आधी स्मरणला तुम्हाला दाखवते। तर स्मरण आता 4 वर्षाचा होतोय। इथे मी स्मरणला कुंकू लावून घेतला, त्याच्यानंतर दिव्यावरचं जे काळं असतं ते बनवून घेतलं होतं, त्याचा टिक्का लावला आणि त्याचं अवक्षण करून घेतलं। मग माझ्या मैत्रिणींनी सुद्धा त्याला ओवाळलं।
सर्वात आधी मुलांना आणि पुरुषांना वाढलं आणि मग त्यांनी जेवून घेतलं आणि स्वयंपाक फार छान झाला होता असं सगळे म्हणाले. मुलांनीही खूप जास्त एन्जॉय केलं आणि मग आम्ही मैत्रिणींनी शेवटी जेवण करून घेतलं. तर अशा प्रकारे आम्ही स्मरणचा वाढदिवस घरी साजरा केला. एक दिवस आधी म्हणजे आदल्या दिवशी 1 ऑगस्टला स्मरणच्या स्कूलमध्ये सुद्धा मी चॉकलेट्स घेऊन गेले होते. त्याच्यासोबत तिथेही वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला त्याच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत. तर हे सगळे स्मरणचे फ्रेंड्स आहेत. They are playing. स्मरणनं त्याच्या फ्रेंड्ससोबत खूप जास्त एन्जॉय केलं. तर अशा प्रकारे आम्ही वाढदिवस त्याचा साजरा केला.